लाखो लिटर डिझेल नदी पात्रात पोचून संपलं. पाऊचं पार खरवडून टाकली नदी नाले सगळे खरवडून टाकले. तुम्ही आम्ही लढू तर शाबूत राहू, नाहीतर पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होणार आहे. 8 दिवस आधी नदी पात्रात चक्क डिझेलचे ड्रम भरून सापडले. म्हणजे नदी पात्रात डिझेल पोचवलं जात होतं. अनिल दादा, काय तालुक्यात अवैध धंदे नाही आहेत का? तुम्हाला दिसत नाही की तुम्ही कारवाई करायची नाहीये? आमदार म्हणून तुम्ही याबाबत अजिबात लक्ष देत नाही. हा जनतेचा आरोप आहे, माझाही आरोप आहे. छातीवर हात ठेवून सांगा अनिल दादा की तुमच्या काळात अवैध धंदे वाढले की नाही वाढले. थेट नदी पात्रात डिझेल देतं हे आमदाराला माहीत पडत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे की अवैध धंद्यांबद्दल आता तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही आम्ही लढू तर शाबूत राहू, नाहीतर पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होणार आहे. अवैध धंदे वाढत जातील, कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे आता आपली लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई.